आखाती देशात शांतता निर्माण करण्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रयत्न अवघ्या काही तासातच बिघडले। अमेरिका आणि इराणमध्ये बुधवारी झालेल्या ऐतिहासिक युद्धविरामानंतर अगदी काही तासातच इस्रायलने लेबनॉनवरती भीषण हल्ला चढवला। या हल्ल्यांमुळे संतापलेल्या इराणने पुन्हा एकदा जागतिक तेल पुरवठ्यासाठी महत्त्वाची असलेली होर्मुझ सामुद्रधुनी बंद केली। जगावर आता युद्धासोबतच मोठ्या आर्थिक संकटाचं सावट आहे। युद्धविरामाच्या घोषणेनंतर जगासमोरील संकट दूर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती, मात्र इस्रायलच्या हल्ल्यानंतर परिस्थिती सुधारण्याऐवजी अधिकच चिघळलेली आहे। या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे। सतीशजी, एका बाजूला त्या ठिकाणी शस्त्रसंधी, मात्र शस्त्रसंधीचं आज झालेलं पुन्हा एकदा उल्लंघन देखील थेटपणे पाहायला मिळालं। कुठेतरी युद्धाचे परिणाम कमी होतील असं वाटत असताना मात्र लेबनॉनवरील हल्ला नेमकं काय सूचित करतो? हे सूचित करतो की इराण आणि अमेरिका यांच्यामधली शस्त्रसंधी हा जो कॉमा आहे, पॉज आहे, तोच मुळात जो आहे तकलादू आधारावर त्या ठिकाणी डिपेंडंट त्या ठिकाणी आहे। आणि एका बाजूला अमेरिका असं दाखवतोय की आम्ही शांतता प्रक्रियेसाठी प्रयत्न करतो, पण दुसऱ्या बाजूला प्रॉक्सी वॉर म्हणजे त्याचाच मित्र इस्रायलच्या माध्यमातून इराण समर्थित लेबनन मधल्या हिजबुल्लावर त्या ठिकाणी हल्ला चढवतोय। म्हणजेच हा एक प्रकारे पॉज आहे, एक प्रकारे टाइम प्लीज आहे आणि अमेरिका आणि इस्रायल हे पुन्हा एकदा स्वतःला तयार करतायत आणि अशा प्रकारची आक्रमकता इराण विरुद्ध भविष्यामध्ये सुद्धा ते त्याचप्रमाणे चालू ठेवतील। म्हणजेच याला पूर्णविराम लागण्याच्या ऐवजी हा स्वल्पविराम किती काळ टिकतो एवढाच काय तो प्रश्न आज घडीला समोर त्या ठिकाणी आहे। आणि जगासमोरचा प्रश्न संपला, अर्थव्यवस्थेसमोरचा प्रश्न संपला असं आज आपण मानणं ते पूर्णतः चुकीचं ठरेल। बघूया उद्या इस्लामाबाद मध्ये जे आहे कशा प्रकारे चर्चा होते, पण फारसं काही सकारात्मक त्यातून बाहेर निघेल अशी दूरपर्यंत आज घडीला तरी काही शक्यता वाटत नाहीये। बरं सतीशजी, मात्र याचे दूरगामी परिणाम कशा प्रकारे पाहायला मिळतील? आज भारताचा जर आपण विचार केला तर थेट शेअर बाजार जो आहे तो कोसळल्याचं चित्र होतं। दुसरीकडे वाढती महागाई याचं देखील संकट आहे। जसं यापूर्वी तुमच्याबरोबर केलेल्या चर्चेत अनेकदा एक गोष्ट समोर आलेली होती की हळूहळू याचे परिणाम जाणवतील, अचानकपणे जाणवणार नाही। मात्र आता दूरगामी परिणामांची चर्चा होणं गरजेचं आहे आणि भीती देखील त्याची संपूर्ण जगाला वाटायला लागली। युद्ध सुरू होण्याच्या अगोदर जागतिक स्तरावर तेलाच्या किमती $65 ते $70 प्रति बॅरेलच्या दरम्यान होत्या। आज घडीला ऑलमोस्ट $90 प्रति बॅरेलच्या आसपास त्या ठिकाणी आहेत आणि भविष्यामध्ये युद्ध चिघळलं तर या आणखी वाढू शकतात आणि पूर्ववत पदावर येण्यासाठी कमीत कमी 1 ते 1.5 वर्षाचा सुद्धा त्याला कालावधी लागू शकतो। सप्लाय चेन डिस्ट्रप्शन जे झालेलं आहे त्याला पूर्ववत होण्यासाठी, म्हणजेच या होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अडकलेल्या ज्या जहाज आहेत त्याला पूर्ववत होण्यासाठी कमीत कमी पुढचे 3 ते 6 महिन्याचा कालावधी लागू शकतो। म्हणून खऱ्या अर्थानं संपूर्ण जगावर आणि त्यातल्या त्यात भारतावर महागाईचं सावट असणारच आहे। खताच्या किमती त्या ठिकाणी वाढणार आहेत। ऑलरेडी आपण पाहतोय की इलेक्ट्रॉनिक आयटम्स, कॉम्प्युटर्स, चिप्स याच्याशी संबंधित ज्या बाबी आहेत त्याच्या किमती त्या ठिकाणी वाढत आहेत। म्हणून येणाऱ्या काळासाठी महागाईला आपल्याला तयार राहावं लागणार आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे अल्टरनेटिव्ह भारताला सुद्धा त्या ठिकाणी शोधावे लागणार आहेत। बरं सतीशजी, अगदी मला थोडक्यात जाता जाता एक प्रश्न आहे की तो म्हणजे 10 मिनिटात 100 ठिकाणांवरती बॉम्ब हल्ले होतात। इस्रायलने दिलेला संदेश हिजबुल्लाह सोबतच इराणसाठी किती मोठा इशारा समजायचा? 2024 मध्ये सुद्धा पेजर ब्लास्टच्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरचा वापर करून इस्रायलने अशाच प्रकारचे हल्ले हे हिजबुल्लाह विरुद्ध केले होते। त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून 10 मिनिटांमध्ये 100 टार्गेट्स तो त्या ठिकाणी हिट करतोय। याचाच अर्थ सरळ सरळ मेसेज आहे की वर करणी जरी अमेरिकेने तुमच्याशी शस्त्रसंधी केली तरी सुद्धा भविष्यामध्ये आम्ही इराण समर्थित दहशतवादी संघटना आणि गरज पडली तर इराण विरुद्ध अशाच प्रकारची आक्रमक भूमिका घेऊ आणि इन रियालिटी यांना पाठिंबा अप्रत्यक्षपणे भविष्यामध्ये सुद्धा अमेरिका देईल। याचंच एक प्रकारे इंडिकेशन या हल्ल्यांच्या माध्यमातून आपल्याला स्पष्टपणे मिळत आहे। नक्कीच धन्यवाद सतीशजी, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि या संपूर्ण विषयावरचं विश्लेषण केलं त्यासाठी। आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।